नमस्कार. आज आपण नेतृत्व म्हणजेच लीडरशिपबद्दल बोलणार आहोत. विचार करा की एक नेता म्हणजे जणू काही एक शिल्पकार असतो जो आपल्या प्रभावाने एका संस्थेची उभारणी करतो. तर आज आपण याच नेतृत्वाची रूपरेषा, त्याचा आराखडा समजून घेणार आहोत. चला, सुरुवातच एका अशा आकड्याने करूया जो आपल्याला विचार करायला लावेल. तब्बल 30%. हो, एखाद्या कंपनीचा 30% नफा हा थेट तिथल्या मॅनेजरच्या किंवा लीडरच्या नेतृत्व शैलीवर अवलंबून असतो. म्हणजे विचार करा, एखाद्या चांगल्या नेतृत्वाने किती मोठा फरक पडू शकतो. मग हे नेतृत्व नक्की आहे तरी काय, हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचा एक स्पष्ट आराखडा म्हणजे त्याची व्याख्या समजून घ्यावी लागेल. चला तर मग पाहूया काळानुसार नेतृत्वाला कसं मांडलं गेलं आहे. ही एक अगदी मूलभूत आणि क्लासिक व्याख्या आहे. यातला महत्त्वाचा शब्द आहे स्वेच्छेने. म्हणजे खरं नेतृत्व हे जबरदस्तीने काम करून घेणं नाही, तर लोकांवर असा प्रभाव टाकणं आहे की ते स्वतःहून आनंदाने कामाला लागतील. आता ही व्याख्या तर आणखीनच इंटरेस्टिंग आहे. असं म्हटलंय की नेतृत्व हा एक मानवी घटक आहे. म्हणजे बघा, प्लॅनिंग, रिसोर्सेस हे सगळं असूनही जोपर्यंत कोणीतरी त्या सगळ्याला एकत्र बांधून लोकांना मोटिवेट करत नाही, तोपर्यंत काहीच साध्य होत नाही. नेतृत्व तीच चिंगारी आहे जी सगळं सुरू करते. आणि हो, नेतृत्वाची व्याख्या इथेच थांबलेली नाहीये, ती सतत बदलत आहे. एक्सिडरशिप सारख्या आधुनिक संकल्पना आता पुढे येत आहेत. याचा अर्थ काय? तर फक्त टार्गेट पूर्ण करणे नाही, तर त्या पलीकडे जाण्याची जिद्द निर्माण करणे. एक अशी संस्कृती घडवणे जिथे सामान्य कामाला जागाच नाही. बरं, आपण आराखडा तर पाहिला, पण कोणताही आराखडा मजबूत पायावरच उभा राहतो. मग नेतृत्वाचा हा पाया काय आहे? म्हणजेच नेतृत्व इतकं महत्त्वाचं का आहे? चला हे समजून घेऊया. एका चांगल्या नेतृत्वामुळे काय काय होतं, तर ते लोकांमध्ये प्रेरणा जागवतं, टीममध्ये एकीची भावना निर्माण करतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते विश्वास निर्माण करतं. आणि ह्याच विश्वासाच्या जोरावर संस्था मोठ्यात मोठ्या आव्हानांना तोंड देऊ शकते आणि चांगली नाही तर महान बनते. खरं तर ह्या एका वाक्यात सगळं सार आलं आहे. नेता नसेल तर उत्तम माणसं आणि महागडी मशिनरी असूनही सगळा गोंधळच उडेल. नेतृत्वच त्या गोंधळाला एका दिशेने, एका उद्दिष्टाकडे घेऊन जातं. आता आपण नेतृत्वाच्या वेगवेगळ्या शैली पाहूया. जसं एका शिल्पकाराकडे वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं असतात, तसंच एका नेत्याकडेही वेगवेगळ्या शैली असतात. चला या विविध रचनांचा एक आढावा घेऊया. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की नेतृत्वाची कोणतीही एक सर्वोत्तम शैली नाहीये. खरा प्रभावी नेता तोच जो परिस्थितीनुसार, आपल्या टीमनुसार आणि कामाच्या स्वरूपानुसार आपली शैली बदलू शकतो. यालाच लीडरशिप अजिलिटी म्हणतात. इथे बघा, दोन अगदी टोकाच्या शैली. एकीकडे हुकुमशाही, जिथे नेता म्हणेल तीच पूर्व दिशा, संवाद फक्त वरून खाली येतो. तर दुसरीकडे आहे लोकशाही नेतृत्व. इथे टीमला सोबत घेऊन निर्णय घेतले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे संवाद दुतर्फा असतो, म्हणजे टू वे कम्युनिकेशन. सगळ्यांचं ऐकून घेतलं जातं. मग असाही एक प्रश्न येतो की काय होईल जर नेत्याने सगळं टीमवरच सोडून दिलं तर? यालाच लेसे फेअर स्टाईल म्हणतात. म्हणजे त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे करू द्या. ही शैली तेव्हाच चालते जेव्हा टीम अत्यंत कुशल आणि स्वतःहून काम करणारी असते. या व्यतिरिक्तही अनेक शैली आहेत. काही नेते बदलाला प्रेरणा देतात, त्यांना ट्रान्सफॉर्मेशनल म्हणतात. काही नेते बक्षीस आणि दंडाच्या आधारे काम करून घेतात, ते ट्रान्झॅक्शनल झाले. काही स्वतःला टीमचा सेवक समजतात, तर काही फक्त नियमांना चिकटून राहतात. प्रत्येक शैलीचा केंद्रबिंदू वेगळा असतो. तर या प्रभावाच्या शिल्पकाराला म्हणजे एका चांगल्या नेत्याला कोणती हत्यारं किंवा कोणती कौशल्य जवळ बाळगावी लागतात, चला त्याच्या टूलकिटवर एक नजर टाकूया. ही 6 कौशल्ये कोणत्याही नेत्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. स्पष्ट दिशा दाखवता येणं, स्वतः एक आदर्श असणं, स्वतःच्या क्षमता आणि कमतरता ओळखणं, लोकांच्या भावना समजून घेणं आणि धोरणात्मक विचार करणं. आणि या सगळ्याला एकत्र जोडणारा दुवा म्हणजे प्रभावी आणि खुला संवाद. पुन्हा एकदा टू वे कम्युनिकेशन. आणि मग येतो नेतृत्वाचा सर्वोच्च स्तर, लेव्हल 5 लीडरशिप. हे असे नेते असतात जे एकाच वेळी कमालीचे नम्र असतात आणि दुसरीकडे त्यांच्यात प्रचंड व्यावसायिक इच्छाशक्ती असते. ते स्वतःसाठी नाही तर संस्थेसाठी अशक्य वाटणारी ध्येय सत्यात उतरवतात. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? तर नेतृत्व म्हणजे केबिनमध्ये बसून ऑर्डर देणं नाही, ते एक पद नाही, तर ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. लोकांना प्रभावित करण्याची, त्यांना प्रेरित करण्याची एक कला आहे. आणि शेवटी एक प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा, आजची परिस्थिती काय आहे?
माझ्या टीमला आज माझ्याकडून कोणत्या प्रकारच्या नेतृत्वाची अपेक्षा आहे? कारण योग्य वेळी योग्य नेतृत्व शैली निवडणं हाच तर खरा नेतृत्वाचा कस असतो.